शरद पवार साहेबांनी सुद्धा आजपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणावर सुद्धा शब्द वापरला नाही। अशी महाराष्ट्रातली तमाम गोरगरीब झोपडीत राहणारी आमची माता भगिनीला खऱ्या अर्थाने त्या 1500 रुपयाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। तर भडगाव तालुक्यात 100-125 कोटी रुपये आणि पाचोरा तालुक्यात 100-125 कोटी रुपये फक्त पीक विम्याचे आले। आप्पा 2024ची विधानसभा निवडणूक ही गेल्या 2 निवडणुकांपेक्षा वेगळी आहे। मतदारसंघातलं पण गणित बदललं आहे। खरं पाहायला गेलं तर शिवसेने ठाकरे गटाकडनं वैशालीताई सूर्यवंशी, दुसरीकडे भाजपचे अमोल शिंदे, माजी आमदार दिलीप वाघ यांसह अनेक सारे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। या सर्व आता मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत। या सर्वांच्या आव्हानाकडे तुम्ही कसं पाहता? माझा मतदारसंघ हा भावनेवर चालणारा तर अजिबातच नाही। उद्धव साहेबांची एक इन्व्हेस्टमेंट सुद्धा नाही माझ्या एका पत्रावर। काम करायचं तो वेगळाच विषय आहे। असंही होतं आहे ना की जे शिवसेनेचे जे मतदार आहेत त्यांचं विभाजन होतं आहे साहजिकच। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो तुम्हाला आता लोकांसमोर सांगावं लागेल की मी हा निर्णय म्हणजे ते सिद्ध करावं लागेल की वैशुताई आणि उद्धव साहेब दोघी एकाच नाण्याच्या बाजू आहेत। दोघीही सहानुभूती घेण्याचाच प्रयत्न करत आहेत। जसे की वैशुताईने 25 वर्ष माझ्याच प्रचारात होती, काही तात्यांच्या प्रचारात होती। तिचा आणि शिवसेनेचा कवडी मात्र संबंध नाही की माझ्याकडे त्यांचाच तालुका अध्यक्ष हा उमेदवारी तयारी करतो आणि हे भारतीय जनता पक्षाला सगळ्यांना ज्ञात आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या 1-2 दिवसात त्याची अकलपट्टी होऊन त्याच्या जागेवर कोणीतरी भारतीय जनता पक्ष चालवणारा वाचवणारा एखादा व्यक्ती ते नियुक्त करते। तात्यांप्रमाणेच तुमची आमदार म्हणून 10 वर्ष पूर्ण झालेत आणि आतापर्यंत कुणी या मतदारसंघात हॅट्रिक केलेली नाही। नमस्कार, मी चंद्रकांत दुसाने, सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजच्या लढाई आमदारकीची या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024चा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे। यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना देखील वेग आला आहे आणि येत्या 48 तासात महाविकास आघाडी तसेच महायुतीकडून जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता देखील आहे। महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांपैकी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघ हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो आणि या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्री किशोरप्पा पाटील करतायत। खरं तर 2022मध्ये शिवसेनेत 2 गट पडल्यानंतर किशोरप्पांनी उद्धव ठाकरेंना सोडत शिंदे साहेबांचं समर्थन करत त्या ठिकाणी गेले आणि यानंतर मतदारसंघात देखील अनेक घडामोडी घडल्या आणि अगदी मतदानाला अगदी काही दिवस बाकी आहेत। या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्यासोबत संवाद साधतोय। आप्पा, सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत। धन्यवाद। आप्पा, 2 दिवसांपूर्वी महायुती सरकारच्या वतीने गेल्या 2 वर्षात जे काही कामं झाली त्याची रिपोर्ट कार्ड सादर करण्यात आलं आहे। महायुती सरकारच्या वाटचालीकडे कसं बघता? मला असं वाटतं की आतापर्यंत मी देखील 25 वर्ष राजकारणात आहे, पण माझ्या राजकीय जीवनामध्ये असा मुख्यमंत्री मी माझ्या जीवनात पाहिला नाही, भविष्यात पाहायला मिळेल का नाही याची देखील मला शंका आहे। कारण ज्या पद्धतीचे निर्णय या 2.5 वर्षामध्ये झाले ते सगळे निर्णय मला वाटतं ऐतिहासिक आहेत। म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आतापर्यंत मी शरद पवार साहेबांवर बोलण्या एवढा मोठा नाही, परंतु शरद पवार साहेबांनी सुद्धा आजपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणावर सुद्धा शब्द वापरला नाही। पण हे महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत की त्यांनी या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला 10% आरक्षण जाहीर करून खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर आतापर्यंत महाराष्ट्रात असं कधीही घडलं नाही असं एवढं मोठं काम की या महाराष्ट्रातला आता असा एकही समाज घटक नाही की त्या समाजाला त्यांनी महामंडळ जाहीर केलं नाही। प्रत्येक महामंडळाला आर्थिक तरतूद करून या महाराष्ट्रातल्या सगळ्या 12 बलुतेदार समाजांना न्याय देण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री आणि आपल्या युतीच्या सरकारने केला। त्याच्यामुळे ह्या 2.5 वर्षात इतके अभूतपूर्व निर्णय झाले की आपणही विचार करू शकत नाही। ते फक्त माझे नेते आहेत म्हणून मी त्यांचं कौतुक करेल असं नाही, पण संपूर्ण महाराष्ट्र हा विषय पाहतो आहे। आज जर का तुम्ही पाहिलं तर मला वाटतं इंडिव्हिज्युअल बेनिफिट्स जर का आपण पाहिले तर आज या महाराष्ट्रातली तमाम माता भगिनी की खऱ्या अर्थाने जिला त्या 1500 रुपयाचं महत्त्व आहे अशी महाराष्ट्रातली तमाम गोरगरीब झोपडीत राहणारी आमची माता भगिनीला खऱ्या अर्थाने त्या 1500 रुपयाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। आणि म्हणून असे एक नाही अनेक निर्णय आज जर का आपण शेती पंपाच्या संदर्भात जर पाहिलं तर मला वाटतं
100% बिलं तर माफ केलीच, पण भविष्यात येणार नाही याच्याकरता ऑलरेडी झिरो रेडिंगचे बिलं शेतकऱ्यांना येऊन गेले. आतापर्यंत एवढा निर्णय कोणी घेतलेला नव्हता. तीच परिस्थिती भविष्यात सोलरवर काम चाललेलं आहे. सोलर पंपाच्या करता 90% सबसिडी, फक्त 10 रुपयाचा 10% फक्त शेतकऱ्यांना भरायचा आहे. ह्या सगळ्या अशा वातावरणामध्ये शेतकरी हवालदिल झालेला होता की तो जर का असे काही वादळ आलं, चक्री आली, पाऊस अतिवृष्टी झाली तर अशा वेळेस शेतकरी परेशान व्हायचा. पण आज माननीय मुख्यमंत्री आणि युतीच्या सरकारने या तमाम शेतकरी बांधवांचा नाममात्र फक्त 1 रुपया भरणं, म्हणजे त्यांनी फक्त रजिस्ट्रेशन करायला यावं म्हणून, नाही तर प्रत्येक शेतकऱ्याचे 2-2.5 हजार रुपये पीक विमा हा राज्य सरकारने भरला, म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि युतीच्या सरकारने भरला. आज जर का तुम्ही पाहिलं तर भडगाव तालुक्यात 100-125 कोटी रुपये आणि पाचोरा तालुक्यात 100-125 कोटी रुपये फक्त पीक विम्याचे आले. प्रचंड शेतकरी खुश आहे की निदान म्हणजे एवढं झालेलं नुकसान तर भरून निघत नाही, पण अशाही परिस्थितीत जर का शेतकऱ्याला काहीतरी दिलासा मिळाला तर त्याचा एक वेगळा आनंद शेतकरी बांधवांमध्ये असतो. आणि तोच आनंद मला आज सगळ्याच वर्गांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. जर तुम्ही पाहिलं तर तिसरा विषय, आज तरुणांची, युवकांची की जो शिक्षण घेऊन बेरोजगार म्हणून फिरत होता, अशा महाराष्ट्रातल्या 25 लाख बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी केलं. आज जर का तुम्ही पाहिलं तर प्रत्येक गावात तुम्ही जा, नोकरी करता इतका मुलगा हवालदिल झाला आहे. कोणी ग्रॅज्युएट आहे, डबल ग्रॅज्युएट आहे. तुम्ही जर का परिस्थिती पाहिली, म्हणजे मी परवाच एक कोतवाल बांधवांची मीटिंग घेतली होती. कोतवालांना माणूस मिळत नव्हता. आज जी मी मीटिंग घेतली तर त्याच्यात 75-80% मुलं हे ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट मुलं कोतवाल झाले. पण माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आपल्या या युतीच्या सरकारला धन्यवाद दिले पाहिजे की ज्यांचं मानधन 200-300 रुपये, 2-3 हजार रुपये होतं, त्यांना 15-15, 20-20 हजार रुपयाचं मानधन, मग ते कोतवाल असतील, पोलीस पाटील असतील, अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, असा एकही घटक नाही की त्या घटकाकडे या युतीच्या सरकारने दुर्लक्ष केलं. त्याच्यामुळे मी जे काही पहिले शब्दप्रयोग केला की आज आतापर्यंत मी असे मुख्यमंत्री पाहिले नाही, भविष्यातही पाहायला मिळतात का नाही, ही शंका जी काही मी व्यक्त केली, याचं कारणच हे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 2.5 वर्षामध्ये पायाला भिंगरी लावून, म्हणजे 12 तासाची रात्र न राहता ही 24 तासाचा दिवस राहील का, असा विचार करणारा मुख्यमंत्री की ज्यांच्याजवळ 5-5 वाजेपर्यंत OPD चालते, ते केव्हा झोपतात हाही सगळ्यांकरता संशयाचा विषय आहे. असा इतका मेहनत घेणारा मुख्यमंत्री मी ते फक्त पिक्चरमध्ये पाहिलं होतं. काय 1 दिवसाचा मुख्यमंत्री का खलनायक, काय तो नायक. त्याच्यानंतर जर मला महाराष्ट्रात वास्तवात कुठलं चित्र पाहायला मिळालं असेल ना, तर त्यांचं नाव एकनाथ संभाजीराव शिंदे आहे. आप्पासाहेब 10 वर्षापासून प्रतिनिधित्व करताय मतदारसंघाचं, मागे वळून पाहताना कसं वाटतंय, नेमकी प्रमुख कोणकोणती कामं मतदारसंघात झाली? खरं म्हणजे मागे वळायचा काही प्रश्नच नाही, मी समोरच पाहत असतो. जी मतदारसंघात कामं केली त्याकडे बघताना कसं वाटतंय? नाही, मी खरंच सांगतो, म्हणजे मी तर समाधानी आहेच, पण माझ्या मतदारसंघातली तमाम जनता समाधानी आहे. कारण मी सुद्धा एवढं अपेक्षित केलं नव्हतं की एवढाही निधी मिळू शकेल. मी तुम्हाला एक उदाहरण फक्त मी देऊ इच्छितो. परवा 3:30 वाजता आचारसंहिता लागणार होती, निवडणूक आयोगाने घोषणा केली 3:30 वाजता पत्रकार परिषद. मी 2 वाजता 10 करोड रुपये आणले. त्या दिवशी 2 वाजता 14 ऑक्टोबरचा 2 वाजता मी 10 करोड रुपये आणले. 5 करोड रुपये मी शब्द दिलेला होता की पाचोरा मतदारसंघात वारकरी संप्रदायाला मानणारा प्रचंड असा वर्ग आहे. अनेक कीर्तनकार बांधव आहेत, अनेक कीर्तनकार तयार होत आहेत, अनेक भजनी मंडळ आहेत. आपण जर पाहिलं तर आज कुठल्याही कीर्तनकाराजवळ तुम्ही जर का महाराजांजवळ गेले तर तो कीर्तनकार
रात्री 11-12 वाजता कीर्तन संपल्याच्या नंतर तिथून 5-50-100 किलोमीटर कुठतरी त्यांचं घर असतं आणि तो रात्रीचा प्रवास करून त्यांना जायला लागतं. अशा ठिकाणी तो माणूस कीर्तनकार ना हॉटेलमध्ये झोपू शकतो ना कुठे थांबू शकतो. तर यांच्या सुविधेसाठी किंवा जो काही लहान बाळ तो आता तयार होतो आहे, एक चांगली संस्कृती घेऊन तयार होतो आहे, यांच्या शिक्षणासाठी प्रशिक्षणासाठी वारकरी भवन पाहिजे अशी डिमांड त्यांनी माझ्याकडे केली होती. मी ह्या 2 वाजता म्हणजे 14 तारखेला दुपारी 2 वाजता जो GR घेतला त्याच्यात 5 करोड रुपये वारकरी भवनसाठी आणले आणि 5 करोड रुपये नगरपालिकेच्या प्रशासकीय बिल्डिंगसाठी आणले. म्हणजे शेवटच्या मिनिटापर्यंत जे काही मी कामं केली त्याचा प्रचंड इफेक्ट मला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. मला एक सांगताना आनंद होतो, कामं तर करोडो रुपयाची केली. मी नुसते कामं जर तुमच्याजवळ सांगायचे म्हटले तर मला 1 तास फक्त तुमच्यासोबत लागतील. पण मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की ज्या महापुरुषाचं नाव घेऊन आम्ही कुठल्याही कार्याला सुरुवात करतो असं आमचं सगळ्यांचं दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज. मला असं वाटतं की महाराष्ट्रातला कदाचित माझा पाचोरा भडगाव मतदारसंघ असा असेल की मी या प्रत्येक गावात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करण्याचं भाग्य मला लाभलं, याचा मला सार्थ अभिमान आहे. कामं अनेक आहेत. म्हणजे मी सुरुवात करताना पहिल्यांदा मी टार्गेट केलं की आज आपला हा शेतकरी प्रचंड मेहनती आहे, त्याची नैतिकता आहे, काम करायची त्याची दानत आहे. त्याला असं वाटतं की मी काहीतरी करावं आणि माझ्या शेतीला व्यावसायिक दर्जा मिळवून द्यावा. पण हे करताना तो हतबल झालेला आहे. त्याच्याकरता 3 गोष्टी महत्त्वाच्या होत्या, एक वीज, पाणी आणि रस्ता. तर मी ह्या 3 गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जर पाहिलं तर मी पहिल्यांदा पाणी ह्या विषयावर काम केलं. आज मला असं वाटतं की पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या प्रत्येक शेतातून वाहून जाणारा प्रत्येक पाण्याच्या थेंबाला मी अडवण्याचा प्रयत्न केला. मग ते जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून असेल, जलसंधारणाच्या माध्यमातून असेल किंवा जलसंपदानाच्या माध्यमातून असेल, या 3ही गोष्टीतून मी पहिल्यांदा पाणी अडवण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिपाक मला असा पाहायला मिळाला की ज्या विहिरींना प्यायला पाणी मिळत नव्हतं त्या विहिरी आता बागायतदार म्हणून शेतकऱ्याची ओळख करून देत आहेत. याचा परिणाम मी अडवलेल्या पाण्याचा या तमाम मतदारसंघामध्ये आज पाहायला मिळतो आहे. मग आता पाणी आलं म्हणजे जर तुम्ही आज थोडासा इफेक्ट जर का पाहिला, शेती तीच आहे. पण आज तुम्ही काही करायला गेलं की दुसरी जबाबदारी पडते. शेती तीच आहे. त्या ठिकाणी 63चा पहिला ट्रान्सफॉर्मर होता, पण तो आज माझ्याकडे 100चा ट्रान्सफॉर्मर मागतोय. याचं कारण काय? पाण्याची उपलब्धता झाली, आता मोटरी चालायला लागल्या, 24 तास पाणी भरायला लागले, म्हणून तो 63चा ट्रान्सफॉर्मर उडतोय, म्हणून तो 100चा ट्रान्सफॉर्मर माझ्याकडे मागतोय. तर मी DPDCच्या माध्यमातून मला असं वाटतं की मतदारसंघातल्या 80-90% ट्रान्सफॉर्मर आपण चेंज केले, 100चे ट्रान्सफॉर्मर दिले. MSCBवर इतकं काम केलं की जवळपास 12-33-11 KVAचे सबस्टेशन आपण मंजूर केले. ज्या सबस्टेशनवर पूर्वी 3 MVAचा ट्रान्सफॉर्मर होता तिथे आपण 5 MVAचा ट्रान्सफॉर्मर लावला. म्हणजे MSCBची एवढी कपॅसिटी वाढवली की भविष्यात पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये वीज हा प्रश्न 100% निकाली लागणार आहे. आणि तिसरा प्रश्न, आता शेतकऱ्यांना शेतातून आणण्याचा जो माल आहे त्याच्याकरता जो रस्ता पाहिजे. मतदारसंघात जवळपास 700 किलोमीटर रस्ते शेतरस्ते आहेत. त्याच्यापैकी मी मातोश्री पानंद रस्त्या योजनेच्या माध्यमातून 400 किलोमीटर रस्ते मी मंजूर करून आणले. म्हणजे शेत, रस्ता, पाणी आणि वीज ह्या 3 गोष्टींची निर्मिती किंवा उपलब्धता जर कमी करून दिली तर हा 100% न्याय हा शेतकरी बांधवांना मिळेल. आणि भविष्यात शेतकऱ्याच्या मनात शेतीबद्दलची ती उदासीनता तयार झालेली आहे, ती उदासीनता झटकून निश्चितपणे शेतकरी बांधव आपल्या शेतीला व्यावसायिक दर्जा प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही, याचा मला आत्मविश्वास आहे.
आप्पा 2024ची विधानसभा निवडणूक ही गेल्या 2 निवडणुकांपेक्षा वेगळी आहे. याला मुख्य कारण म्हणजे राज्यात घडलेली राजकीय उलथापालथ. त्यानंतर मतदारसंघातलं पण गणित बदललं आहे. खरं पाहायला गेलं तर शिवसेने ठाकरे गटाकडनं वैशालीताई सूर्यवंशी, दुसरीकडे भाजपचे अमोल शिंदे, माजी आमदार दिलीप वाघ यांसह अनेक सारे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व आता मतदानाला काही दिवस शिल्लक आहेत. या सर्वांच्या आव्हानाकडे तुम्ही कसं पाहता? नाही, खरं म्हणजे मी याला आव्हान समजतच नाही. कारण इलेक्शन शेवटी मतदार हातात घेतो. समोर कोणीतरी येणारच आहे. समजा वैशुताई उबाठामध्ये गेली नसती तर कोणतरी अमोल आला असता किंवा दिलीप भाऊ आले असते किंवा आणखी कोणतरी उमेदवार आले असते. त्याच्यामुळे वैशुताई आली म्हणून कसलं आव्हान उठलं? आव्हान कुठलंच नाही. आव्हान मी कुठेच काही समजत नाही. मला असं वाटतं की शेवटी मतदार राजा हा जागृत आहे. त्यातल्या त्यात माझा मतदारसंघ हा भावनेवर चालणारा तर अजिबातच नाही. आणि वैशुताईचे नेते ते फक्त भावनिक करणारे नेते आहेत. त्याच्यामुळे हा मतदारसंघ भावनेवर चालणारा याच्यासाठी नाही की हा कर्तृत्वाला सन्मान करणारा हा मतदारसंघ आहे, विकासाला साथ देणारा हा मतदारसंघ आहे. त्याच्यामुळे हा मतदारसंघ भावना, भाऊक, जादू, टोना अशा याच्यावर नाही. हा बाप दाखवा नाही तर श्राद्ध करा अशा पद्धतीचा मतदारसंघ आहे. हा विकासाच्या पाठीमागे चालणारा मतदारसंघ आहे. त्याच्यामुळे कदाचित महाराष्ट्रातलं त्यावेळेस आम्ही केलेला उठाव अनेकांच्या विरोधात कदाचित मोर्चे निघाले असतील, पण ह्या किशोरप्पाच्या समर्थनार्थ मोर्चा घेतलेल्या निर्णयाचं समर्थन करण्याकरता पाचोरा तालुक्याच्या जनतेने माझ्या समर्थनार्थ मोर्चा काढला. आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे की त्यांनी जे समर्थन दिलं त्या समर्थनाला साजेसं ह्या 2.5 वर्षामध्ये मी काम केलं. आज लोकांना वाटतंय की किशोरप्पांनी जो निर्णय घेतला तो 100% योग्य होता. म्हणून आम्ही आज एवढा निधी मतदारसंघामध्ये पाहू शकतोय. नाही तर पहिल्या 2.5 वर्षात मला पत्रावर साधी इंडॉर्समेंटसुद्धा मिळाली नाही. काम तर अलगच आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडी सरकारचा तुम्ही अनुभव सांगता? उद्धव साहेबांची एक इंडॉर्समेंटसुद्धा नाही माझ्या एका पत्रावर. काम करायचं तर वेगळाच विषय आहे. त्याच्यामुळे तो मला सार्थ अभिमान आहे. मी म्हणजे तोच संदर्भ घेऊन मी पुढे माझा प्रश्न तोच आहे की 2022मध्ये जी शिवसेनेत फूट पडली त्यावेळी तुम्ही उद्धव साहेबांना सोडला आणि शिंदे साहेबांसोबत तुम्ही त्या ठिकाणी गेले आणि त्याचाच परिणाम पाचोऱ्यात देखील झाला. तुमच्या घरात फूट पडली. वैशालीताईंनी ठाकरेंच्या शिवसेनेला समर्थन दिलं आणि आता त्यांनी तुमच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी एक रिंगणात आहेत त्या ठिकाणी. तर असंही होतं आहे ना की जे शिवसेनेचे जे मतदार आहेत त्यांचं विभाजन होतं आहे साहजिकच. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो तुम्हाला आता लोकांसमोर सांगावा लागेल की मी हा निर्णय म्हणजे ते सिद्ध करावं लागेल. त्यासाठी तुम्ही काय करणार आणि मतदार जे त्याच अनुषंगाने तुम्ही कसं जनतेसमोर जाणार की त्यावेळी जे झालं तर आता कसं टॅकल करणार त्या सगळ्या घडामोडींना? मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की वैशुताई आणि उद्धव साहेब दोघेही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. दोघीही सहानुभूती घेण्याचाच प्रयत्न करत आहेत. उद्धव साहेब एकच असतं, यांनी माझा पक्ष चोरला, माझा बाप चोरला, त्या भावनेवर खाली येण्याचा प्रयत्न करतात. वैशुताई तोच धागा घेते. यांनी किशोरप्पाला यांना उद्धव साहेबांना सोडलं. जसे की वैशुताईने 25 वर्ष माझ्यात प्रचारात होती, काय तात्यांच्या प्रचारात होती. तिचा आणि शिवसेनेचा कवडी मात्र संबंध नाही. त्या आता तिच्यावर आता सध्या मला बोलायचं नाही. पण प्रश्न असा आहे की मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की मी जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या समर्थनार्थ माझ्या मतदारसंघातल्या जनतेने मला साथ दिली की माझ्या समर्थनार्थ त्यांनी मोर्चा काढला. त्यांनी जे समर्थन दिलं ते सार्थक ठरवत हजारो करोड रुपयाचा विकास निधी मी मतदारसंघाला आणला. मी पहिलेच सांगितलं की हा माझा मतदारसंघ हा भावनेवर चालणारा नाही तर हा वास्तव्यावर चालणारा मतदारसंघ आहे. ते वास्तव जनतेच्या समोर आहे की मी हजारो करोड रुपयाची विकास कामं या मतदारसंघात करू शकलो. हा माझा मतदारसंघ ह्या उत्तर महाराष्ट्रातलं एक पॅटर्न ठरावा अशा पद्धतीच्या विकासाची दिशा मी ठरवलेली आहे. त्या दिशेने मी चाललेलो आहे. असे कामं या मतदारसंघात केले की आपल्या उत्तर महाराष्ट्रात
अमरीशभाई पटेलांच्या नेतृत्वाखाली जे शिरपूर पॅटर्न आपण सगळेजण ऐकतो आहे, मला आत्मविश्वास आहे की ह्या उत्तर महाराष्ट्रात शिरपूरनंतर येणाऱ्या काळामध्ये पाचोरा पॅटर्न हा संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात आपल्याला दिसेल असा मला आत्मविश्वास आहे. आणि त्याच पॅटर्नसाठी माझा मतदारसंघ हा माझ्या सोबत हा 100% आहे. याचं कारण असं आहे की ह्या सगळ्या विश्वासावर जर तुम्ही माझ्याकडे पाहिलं तर 95% शिवसैनिक हा माझ्यासोबत आहे. जो 5% मलाच नको होता तोच तिकडे आहे. तो मला पण नको होता, हां म्हणूनच राहू दिला आहे. नाही तो 5% माझ्याजवळ राहिला असता. फक्त एकच फोन करायची गरज होती, कारण सगळ्यांची मी मैत्री जपली आहे. एक कुटुंब प्रमुख म्हणून कुटुंब प्रमुखाची भूमिका मी निभवलेली आहे. माझा एकही शिवसैनिक अशी कंप्लेंट करणार नाही की किशोरप्पांनी माझ्यावर अन्याय केला. मी स्वतःला शिवसैनिक समजून, प्रत्येक शिवसैनिकाला माझं कुटुंब समजून मी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कळत असताना कोणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतलेली आहे. चुकून अन्याय झाला तर पश्चाताप करण्याची मानसिकता माझी असते. त्याच्यामुळे ह्या मतदारसंघात शिवसेना, शिवसैनिक आणि विकास ह्या सगळ्या गोष्टी अबाधित आहेत. इथे कुठलंही भावना नाही, काहीच नाही. इथे भावनिक असा कोणताच आमचा मतदारसंघ नाही. हा विकास एक विकास. बरोबर. एक वैयक्तिक प्रश्न आहे आप्पा. राजकीय व्यक्तिमत्वांबाबत जर बोलायचं झालं तर पोशाखाच्या बाबतीत सांगायचं झालं तर ड्रेसिंग स्टाईल एकदम खादी शर्ट, नेहरू शर्टसारखे असते. आणि तुमच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर तुमची ड्रेसिंग स्टाईल ही युनिक आहे. आणि यासोबतच तुमचं फिटनेस जे आहे ते तरुणांना लाजवेल अशा पद्धतीचं आहे. तर यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही सातत्य ठेवता पूर्ण तुमच्या व्यवस्थेत? नाही, पहिला प्रश्न म्हणजे तरुणांना लाजवेल असा आहे म्हणण्यापेक्षा मी पण तरुणच आहे ना. मी पण तरुण आहे. पूर्ण व्यस्त वेळापत्रकात तुम्ही ते फिटनेससाठी वेळ देतात म्हणून त्या पद्धतीचा मी प्रश्न विचारतो. मी सकाळी कुठल्याही परिस्थितीत 2 तास स्वतःसाठी देतो. कारण आमचा जो जॉब आहे तो 11 ते 5 वाला बिलकुल नाही, किंवा घंटावादला शाळा भरली, घंटावादला शाळा सुटली असं नाही. आमचा हात दाखवा आणि गाडी थांबवा. आम्ही जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत प्रवास थांबतच नाही. कारण तो आमच्यावर डिपेंड नाही, तो जनतेवर डिपेंड आहे. येणारा प्रत्येक ग्राहक हे समाधानी होऊनच कसं जाईल याचा प्रयत्न आम्हाला करायचा असतो. त्याच्यामुळे डोकं आणि तोंड हे दोघंही सांभाळून चालवावे लागतात. त्याच्यामुळे शेवटच्या ग्राहकाला सुद्धा असं वाटलं पाहिजे की आपण पहिलंच गिऱ्हाईक आहे काय याच्याकडे, अशा पद्धतीने आपली मानसिकता ठेवावी लागते. राहिला प्रश्न ड्रेसिंगचा, जर ते खादीन पांढरं जर का मी कंटिन्यू घातलं आपण कोणी, तर प्रत्येक वेळेस मर्यादा आहे. ते खाली बसता येईल का, फुगता येईल का, हे आपलं असं आहे ना, कुठेही बसा, काही डोक्याला ताप नाही. त्याच्यामुळे मी हेअर ड्रेसिंगला काय. आणि दुसरा एक महत्त्वाचं काय होतं, आपल्याला कळतंही की आपलं बरोबर आहे, बॉडी आले नाही, पुढे आले नाही, त्याच्यात सगळं झाकलं जातं. राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि केंद्रात तुम्ही सत्तेत सहभागी आहात. आणि स्थानिक पातळीवरचा जर विचार करायला गेला तर अमोल शिंदे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. असं असताना महायुतीचं जागावाटप अजून झालेलं नाही आहे, पण तुम्ही तुमच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख जाहीर केली आहे. काय सांगाल बाबा? मला आत्मविश्वास आहे. मी केलेला विकास, मी केलेली मतदारसंघाची सेवा, ह्या सगळ्या गोष्टींना पाहता आमचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब हे माझ्या तिकिटावर शिक्कामोर्तब करतील याचा मला आत्मविश्वास आहे. आणि म्हणूनच मी 24 तारीख हा एक चांगला मुहूर्त आहे. त्या दिवशी गुरुवार तर आहेच, पण गुरुपुष्यामृत दिवस आहे. त्याच्यामुळे त्या दिवशी मी फॉर्म भरण्याचं सुनिश्चित केलं. तोपर्यंत निश्चितच जागा डिक्लेअर होईल याची मला खात्री आहे. आणि म्हणून मी 24 तारीख ही जाहीर केलेली आहे. मला असं वाटतं महाराष्ट्रातले 50% लोक त्याच दिवशी फॉर्म भरतील असा तो दिवस आहे. शेवटी आपल्याजवळ जर का पाहिलं तर जो काही 45-50 दिवसाचा पिरियड नेहमी असतो तो आता फक्त 32-35 दिवसावर आलेला आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीची वाट पाहत बसण्यापेक्षा जर आत्मविश्वास आहे, ही जागा आपलीच आहे, आपल्याला सुटणार आहे, तर मग ते उगाच वाट पाहत बसण्यापेक्षा आपण जर का आपल्या कामाला लागलं तर एक काम मार्गी लागत असतं. आणि म्हणून मी ती तारीख डिक्लेअर केलेली आहे. राहिला प्रश्न कोणतरी कॉम्पिटिशनला उभा आहे तर मी त्यांची वाटच पाहतो आहे. त्यांचं स्वागत आहे. आपण मागच्या वेळेसही ते होते, उद्याही ते राहणार आहेत, त्यांचं स्वागत आहे. राहिला प्रश्न भारतीय जनता पक्षाचा, तर मला वाटतं आजच
प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेबांचं साताऱ्यातलं कुठलं तरी स्टेटमेंट मी वाचलं की महाराष्ट्रात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीची महायुती जाहीर झालेली आहे. आपल्याला महायुतीचं सरकार आणायचं आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावं, जिथे जिथे शिवसेना आणि राष्ट्रवादीचा उमेदवार असेल त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं, अशा पद्धतीच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. ज्यांनी या विषयात हायगय केली त्याची हक्कलपट्टी केली जाईल असं विधान माननीय बावनकुळे साहेबांनी केलेलं आहे. तर ती अपेक्षा व्यक्त करतो आहे की माझ्याकडे त्यांचाच तालुका अध्यक्ष हा उमेदवारीची तयारी करतो आहे आणि हे भारतीय जनता पक्षाला सगळ्यांना ज्ञात आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या 1-2 दिवसात त्याची हकलपट्टी होऊन त्याच्या जागेवर कोणीतरी भारतीय जनता पक्ष चालवणारा, वाचवणारा एखादा व्यक्ती ते नियुक्त करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. शेवटचा प्रश्न आहे, पाचोरा वडगाव विधानसभा मतदारसंघाचा जर इतिहास पाहिला तर खूप मोठी मातब्बर नेते या मतदारसंघाला लाभले आहेत आणि अगदी तुमच्या बाबतीतही बोलायचं झालं तर तात्यांप्रमाणेच तुमची आमदार म्हणून 10 वर्ष पूर्ण झालेत आणि आतापर्यंत कुणी या मतदारसंघात हॅट्रिक केलेली नाही आहे आणि तुम्ही आता तिसऱ्यांदा म्हणजेच हॅट्रिक करण्याचा म्हणजे निवडणुकीसाठी रिंगणात आहात. तर असे कोणते मुद्दे आहेत तर तुम्ही मतदारांना त्या म्हणजे जिंकून येण्यासाठी आव्हान कराल? नाही, निश्चितपणे बघा, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला ना तर त्याचं काही खूप मोठं कौतुक होत नाही. पण एखादा रोजगाराचा मुलगा, शेतकऱ्याचा मुलगा जर का डॉक्टर झाला ना तर त्याचं सगळ्या समाजात कौतुक होतं. मला तसेच चॅलेंजिंग किंवा असं आव्हानात्मक काम करायला खूप आवडतं. जे कोणीच केलं नाही ते मी केलं तर त्याचं एक वेगळं कौतुक असेल असं मला वाटतं आणि म्हणूनच मी 10 वर्षामध्ये जे कोणीही करू शकले नाही अशा पद्धतीची विकासकामं करण्याचा प्रयत्न या मतदारसंघात मी केलेला आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की हे इलेक्शन नेत्यांच्या हातात नाही आहे, जनतेच्या हातात आहे. माझ्या मतदारसंघातली जनता ही जागरूक आहे. जनतेला माहिती आहे की मी काय केलेलं आहे आणि ते इलेक्शन जनतेने हातात घेतल्यामुळे जनताच मला ज्या पद्धतीने या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी विकासाच्या माध्यमातून एक इतिहास या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रचला, स्वतःच्या नावावर एक मोठा शिक्कामोर्तब केला, या महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचा लाडका भाऊ म्हणून एकनाथ शिंदेसाहेब अमर असं नाव त्यांचं, मुख्यमंत्री लाडका भाऊ म्हणून त्यांचं राहणार आहे. त्याच पद्धतीने या मतदारसंघात मी केलेला विकास हा एक ऐतिहासिक आहे आणि हीच जनता एक ऐतिहासिक निकाल या येणाऱ्या 23 नोव्हेंबरला देणार आहे की तो मला या मतदारसंघात कोणीही हॅट्रिक केलेला नाही. ती हॅट्रिक मला मिळवून देण्याकरता जनता सज्ज झालेली आहे याचा मला आत्मविश्वास आहे. ओके, धन्यवाद आप्पा. तुम्ही तुमचा अत्यंत महत्त्वाचा वेळ आमच्या सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजसाठी दिला, त्यासाठी मनापासून आभार. तर हे होते पाचोरा वडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री किशोरप्पा पाटील. त्यांनी आपल्या सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजसोबत दिलखुलासपणे संवाद साधत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर भाष्य केले. तर पाचोरा वडगाव विधानसभा मतदारसंघाबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. तसेच सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज आमच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. कॅमेरामॅन इसा तडवीसह चंद्रकांत दुसाने, सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज, पाचोरा.